हाय मैत्रिणींनो. तर आज म्हटलं की पेरूचं झाड लावावं आणि तुमच्याशी शेअर करावं. तर चला आज आपण लावूया. ॲक्च्युली पावसाळा जूनमध्ये लावायला पाहिजे, पण कुंडी माझ्याकडे शिल्लक होती. म्हटलं की चला. आणि एक छोटंसं माझ्याकडे ऑलरेडी पेरूचं झाड आहे, त्याला कळ्या खूप आलेल्या आहेत, ते छोटे छोटे पेरू पण लागलेले आहेत. तर म्हटलं की आहे आपल्याकडे, तर आज लावून घ्यावा वेळ. तर चला तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर करते. हे पहा मैत्रिणींनो, माझं पूर्वीचं जुनं झाड. तर त्याला आता कळ्या बघा कशा उमललेत. परत पेरू पण एक 4-5 लागलेले आहेत. दिसतं आहे का तुम्हाला? खूप सुंदर आणि छान हेल्दी झाड आहे माझं हे. तर बघा. आणि म्हटलं की आता एक आहे आपल्याकडे, आता दुसरं पण एक आपण झाड लावून घ्यावं. मस्त वाटतं पेरूच. आणि हे आता माझ्याकडं आहे ते, त्याला फुटवे पण छान आलेले आहेत आणि ग्राफ्टेड आहे हे झाड. त्याच्यामुळे याला पेरू पुढल्या वर्षी लागतील असं मला वाटतं आहे. तर मी काय घेतलं आहे बघा, एक निमखली घेतली आणि थोडंसं शेणखत घेतलं आहे. तर माझी कुंडी मोकळी होती आणि खड्डा खांदून घेतला आहे, त्याच्यामध्ये मी टाकून घेते माझं खत. आणि अशा प्रकारे आपण सगळं खत आता मिक्स करून घेऊया कुंडीमध्ये आणि लावून घेऊया आपलं झाड. ही माती बघा माझी ऑलरेडी खूप सुंदर आणि छान माती आहे माझी. तर आता मी झाड लावून घेतलेलं आहे. मस्तपैकी आपलं पेरूचं झाड आता लावून झालेलं आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर आणि छान वाटतं आहे. आणि आता वरती बघा माझ्याकडे तुम्हाला मी दाखवते. जाळीवर आता मी मस्त माती टाकून घेतले, गच्च कुंडी भरून घेतले मी. आणि वरती बघा याचा वेल आहे, घोसाळ्याचा वेल बघा कसा वरती चढला माझ्या याच्या ग्रिलवर. तर छान आणि सुंदर आलेला आहे. घोसाळे लागतील, आता फुलं यायला लागलेत. आता मी झाडाला एक तांब्या भरून गच्च असं मोठी कळशी आहे ती छोटीशी, पाणी घालून घेते. म्हणजे पूर्ण उद्या पाणी घातलं तरी चालेल. आता उद्या नाही तर परवा पाणी घालून घ्यायचं मग परत. छान असं आता आपलं झाड लावून झालेलं आहे मैत्रिणींनो. कसं वाटलं तुम्हाला? आवडलं का?